कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आजी, अहो काय झालं? तुम्ही का रडताय? लीला, माझ्या अभिरामकडनं खूप मोठी चूक झाली। तू मनामध्ये त्याचा राग धरू नकोस, प्लीज। चूक? कसली चूक? मला काय वाटतंय माहिती आजी, मला असं वाटतंय मी एखाद्या सिरियलच्या सेटवर आले आणि तुम्ही तिथल्या आजी आहात। किती कोड्यात बोलताय, मला काहीच कळत नाहीये। लीला, अभिरामने तुझ्यासोबतचं लग्न मोडलं। त्याने असं नाही करायला हवं होतं। त्यामुळे तुम्हाला किती त्रास झालाय। अंकलमुळे मला त्रास होतो हे खरंय, पण त्यांनी लग्न मोडलं म्हणून मला त्रास झाला असं अजिबात नाहीये। मी तर म्हणेन की लग्न मोडल्यामुळे ना माझी सुटका झाली, मला आनंदच झालाय। म्हणजे मग तू काल असं चेहरा पाडून बसली होतीस? नाही नाही अहो आजी, त्याचा ह्या सगळ्याशी काही संबंध नाहीये। ते काल ना मला माझ्या मावशी आईसाठी वाईट वाटत होतं, पण तुम्ही किती छान समजूत घातलीत माझी। आता ना माझी खात्री पटली की माझ्या बरोबर आणि माझ्या कुटुंबाबरोबर कायम चांगलंच होणार। माझी सगळी स्वप्न पूर्ण होणार, मी मोठी ऍक्ट्रेस पण होणार। म्हणजे अभिराम सोबत ठरलेलं लग्न मोडलं याचा वाईट नाही वाटलं? अजिबात नाही, उलट मला तर त्यांच्या बरोबर लग्न करायचंच नव्हतं। तुम्ही सांगा, मी अंकल बरोबर कसं काय लग्न केलं असतं? ते इतके परफेक्ट, मी अशी इतकी धांदरट। आजी, आम्ही एकमेकांना 5 मिनिटंही सहन करू शकत नाही। एकमेकांबरोबर आयुष्यभर कसे काय राहिलो असतो। आणि माझा इतक्यात लग्न वगैरे करायचा अजिबात विचार नाही। मेहंदीच्या दिवशी ना मी हेच सगळं अंकलना स्पष्ट सांगितलं आणि त्यांना ते पटलं सुद्धा। पण कसं आहे ना, जर मी लग्न मोडलं असतं ना तर माझ्या मावशीला अजिबात आवडलं नसतं, म्हणून अंकलनी मला नाकारण्याचं नाटक केलं। नाटक? म्हणजे अभिरामनं हे सगळं तुझ्यासाठी केलं? तुमचं लग्न मोडण्यात अभिरामची काहीच चूक नाहीये? नाही आजी, या सगळ्यात अंकलची काहीही चूक नाहीये। तुला हसायला काय झालं? नाहीतर काय, जे हसतात ना त्यांचे दात दिसतात। दिसू देत, माझेच दिसतील ना। तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? आम्हाला प्रॉब्लेम आहे। आणि तुम्हाला माहितीये तुम्ही कसे दिसताय? कशा? जुन्या फिल्म मध्ये त्याचे हिरोईनच्या समोर गुंड उभे राहतात ना, तसे। तोंडाला येईल ते बोलू नकोस। ही आपल्याला गुंड बोलते? नाही नाही, मी फक्त स्टॉप इट। पण तुमचं काय ग? तिच्याशी टाइमपास करण्यापेक्षा कामाचं बोला। सॉरी वहिनी, आजीने तुला का बोलवलं होतं? त्यांना माझ्याशी बोलायचं होतं म्हणून बोलवलं। ते आम्हालाही माहितीये। माहितीये ना, मग कशाला विचारताय? तू त्यांना काय बोललीस? आजी रूम मधून बाहेर आल्या तेव्हा एवढ्या खुश का होत्या? कारण मी त्यांना मेहंदीच्या दिवशी जे जे झालं ते सगळं खरं खरं सांगून टाकले। म्हणजे तू नक्की काय सांगितलंस? सत्य सत्य सत्य। ओव्हर ऍक्टिंग करू नकोस। स्पष्टपणे सांग, काय सांगितलंस? एजेंनी माझ्या बरोबर लग्न का मोडलं ते मी त्यांना सांगून टाकलं। अय्यो, वहिनी, झालं, संपलं आता सगळं।
हिने आजींना सगळं खरं सांगितलं असणार. मेहंदीच्या दिवशी तुम्हीच तिला पळायला मदत. सरस्वती, हळू बोल. आजी, तुम्ही इथे आहात होय? मी सगळीकडे शोधत होते तुम्हाला. आणि हे काय आजी, आता कुठे बरं वाटतंय ना? असं लगेच इकडे तिकडे फिरायला सुरू करू नका. मला अजून आरामाची गरज आहे. बरं, मी ना निघते आता. घरी मावशी आई वाट बघत असेल ना? लीला, मला तुला परत भेटावंसं वाटलं तर कसं भेटू मी? फक्त एक फोन करा, मी लगेच येईन. आणि मला तुला काही द्यावंसं वाटलं तर घेशील? काय? लीला, मला तुझ्याशी बोलल्यानंतर आज खूप हलकं हलकं वाटलं. खरंच सांगते. कसं असतं ना, आपल्या आजूबाजूला माणसं असतात, आपण त्यांच्याशी बोलतो, पण सगळीच माणसं आपल्या मनापर्यंत पोहोचू शकत नाहीत ना. आणि आपणही प्रत्येकाच्या मनापर्यंत पोहोचू शकत नाही. काही माणसांशी बोलल्यानंतर कसं समाधान वाटतं, तर काही माणसांशी बोलल्यानंतर शांत वाटतं. तुझ्याशी बोलल्यानंतर मला तसंच शांत शांत वाटायला लागले. ही अशी भावना आहे ना, खूप वर्षांनंतर माझ्या मनात आली. अगदी पूर्वी ज्या वेळेला मी अंतरासोबत बोलायचे ना, त्यावेळेला मला असं वाटायचं. आज आमच्या दोघींमध्ये खूप मैत्री होती. माझं आणि अंतराचं नातं ना अगदी माईलेकीचं होतं, सासू सुनेपेक्षा त्याहीपेक्षा जास्त मैत्रीचं होतं. आज ती आपल्यात नाहीये. ती जागा रिकामीच राहिली. तुझ्यासोबत बोलल्यानंतर ना असं वाटायला लागलं की ती जागा भरली आता. मी ना मैत्रीची भेट म्हणून अंतराला साडी दिली होती. तुला पण अशी मैत्रीची भेटवस्तू दिली तर तू स्वीकारशील का? तुम्हाला कसं नाही म्हणेन मी आजी. ही साडी मी अंतराला दिली होती. ही साडी स्वीकारशील? मला तुला या साडीत पाहायचंय. ही साडी कशी? नको. का ग? घे ना. आजी, अहो तुम्हाला माहितीये ना, मला अंकलची किती भीती वाटते ते. आणि त्यांना जर कळलं ना की मी ही साडी घेतली तर ते खूप चिडतील माझ्यावर. आणि आजी, ही साडी त्यांच्या पहिल्या बायकोची आहे ना, त्यांच्या भावना असणार या साडी. लीला, अभिराम चिडला तर मी बोलेन त्याच्याशी. ही साडी तुला देण्याचा निर्णय माझा आहे की नाही? आणि अभिराम पेक्षाही माझ्या जास्त भावना अडकल्या आहेत. घे ना अगं, घे ना. ह्या घरातली इतर माणसं माझ्याशी कशीही वागली असली तरी आजी माझ्याशी पहिल्या दिवसापासून खूप प्रेमाने वागतात. मला माझ्या आजीचा सहवास काही फारसा मिळाला नाही, त्यामुळे मला सुद्धा ह्या आजी अगदी माझ्या आजींसारख्याच वाटायला लागल्यात. काय करू आता मी? लीला, घेतेस ना साडी? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.